नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ दाखवणार आहे, म्हणजे खास आपण सगळ्यांना उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे। श्रावण महिना चालू झाला का बऱ्याच जणांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते आणि सत्यनारायणाची पूजा म्हटलं तर मखर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। तर बऱ्याच जणांना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मखर कसा बनवायचा तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी घरच्या घरी आमच्याकडे पण सालाबादाप्रमाणे दरवर्षी श्रावणातली पूजा असते आणि आमच्या घरच्या घरी आम्ही असा एक छोटासा असा केळीचा आपण खांब म्हणतो त्याच्यापासून आपण मखर बनवत असतो। आणि केळीचे खांब म्हटलं तर केळीचे खांब कट करून वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे घर पद्धतीने बोटीचा आकार देऊन अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण मखर खूप खूप छान छान बनवले जातात। पण अगदी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आज मखर बघणार आहोत। तर चला आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सत्यनारायणाच्या पूजेसाठी खास आपल्याला चौरंग घ्यावा लागतो, म्हणजे आपण जी पूजा करणार म्हणजे मखर बनवतो तर मखरसाठी आपल्याला खास चौरंग लागतो। आणि चौरंग म्हटलं तर थोडासा असे पाय उंच असतात त्याचे आणि पाट असतो। पाट म्हटलं तर थोडासा असा बचकासारखा असतो आणि केळी बांधण्यासाठी इझी पडतं, म्हणून अशा पद्धतीने हा चौरंग असतो चौकोनी, तो थोडासा उंच असा घ्यायचा आहे। आता कसा मखर आपण थोडक्यात बनवणार म्हणजे साधा घरगुती असा चौरंगला मखर कसा बनवतो तो आपण बघणार आहोत। ते आपल्याला केळीचे खांब सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपल्याला केळीचे खांब घ्यायचे आहेत। सत्यनारायणाच्या पूजेसाठी खास मखर बनवण्यासाठी आपल्याला केळीचे खांब घ्यावे लागतात। केळीच्या झाडांमध्ये ना विष्णूचं स्थान असतं असं सांगितलं जातं, त्याच्यामुळे खास सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपण केळीच्या खांबाचा वापर केला जातो, म्हणजेच केळीचं झाडाचा वापर केला जातो। तर आता चौरंग आपल्याला रेडी करण्यासाठी आपण 4 अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत। ह्या 4 पट्ट्या म्हणजे ह्या बांबूच्या अशा काठ्या घेतलेल्या आहेत मी। जर का तुमच्याकडे काठ्या वगैरे नसतील तर तुम्ही असे आपले लोखंडी किंवा स्टीलचे किंवा ॲल्युमिनियम किंवा प्लॅस्टिकचे असे पाईप येतात, घरीच असे असतात साधे आपले कसे, ते घ्यायचे। म्हणजे 4 ठिकाणी आपण चौरंगला 4 पाय आहेत ना हे, तर तिकडे आपल्याला हे बांधायचे आहेत। आता केळीच्या खांबाला ना आपल्याला उभे करायचे आहेत, त्याच्यासाठी अशा छोट्या छोट्या आपल्या ज्या घरगुती पिशव्या असतात सामानाच्या, तर त्यातली मी अशा 4 पिशव्या घेतल्यात आणि ह्या खांबाला आपण खाली बांधणार आहोत। कारण काय असतं, ह्या केळीच्या खांबाला ना भरपूर चीक असतो आणि आपली लादी पण खराब होऊ शकते आणि त्याच्यासाठी आपण खास अशी पिशवी बांधायची। आणि अशा प्रकारे बघा, आता हा केळीचा खांब आहे, हा आपण उभा केलेला आहे। मखर आहे ना माझे मिस्टर बनवायला लागले, तर हा आता पाईप आहे ना आपण हा जॉईन करतोय। म्हणजे चौरंगाचा एक पाय आहे, ह्या पायाला पायाच्या जोडीला हा असा पाईप आहे ना, हा आपण जॉईन करणार। म्हणजे धागा घेतला आणि धागाने घट्ट बांधायला लावलाय असं। आता हे पाईप आहेत ना पूर्ण चौरंगाच्या 4 पायांना आपण हे 4 पाईप असे बांधून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण ह्या 4 पट्ट्या घेतल्या होत्या, त्या 4ही पट्ट्या आपण अशा पद्धतीने वरती पाईप बांधल्यानंतर इथे सुद्धा आपण असे बांधून घेतलेले आहेत। म्हणजे पूर्ण आपण हा वर्ण असा चौरस केलाय तयार। तर पूर्ण चौरस झाल्यानंतर आपल्याला 4 ठिकाणी 4 केळीची झाडं ही बांधून घ्यायची आहेत। आम्ही केळीच्या झाडांना खांब सांगतो, म्हणजे केळीचे खांब असं। तर आता ह्या काठीने बघा, ह्या आहे चौरंग, चौरंगच्या बाजूला आपण केळीचा खांब ठेवलाय आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बांधून घ्यायला लावलाय। वरती एक नॉट आणि खाली असं बांधून घेतलंय। आता अशा पद्धतीने 4 बाजूला आपण 4 या केळीचे खांब बांधून घेणार आहे। सत्यनारायणाच्या पूजेसाठी मखर हा रेडी झालाय। हा बघा, अशा पद्धतीने आपण बनवलेला आहे। 4 साईडला आपण म्हणजे चौरंगाच्या 4 साईडला आपण 4 पट्ट्या बांधून घेतल्या, त्यानंतर केळी बांधून घेतल्या। आता केळी आणि आपण जे पाईप बांधले त्याचं कारण का, तर पाईप बांधायचं कारण का, तर पूर्ण हा मखरचा बॅलन्स आहे ना तो व्यवस्थित राहतो। म्हणजे किती हल्ला ना तरी त्याचे केळीचे खांब आहेत ना ते बिलकुल पडत नाही। कारण कसं असतं, पूजा करताना वगैरे आपला हात आपण पूजेसाठी पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला हालचाल करावी लागते, तर अशा वेळेस खांब पडू नये म्हणून अशा पद्धतीने आपण जर का पट्ट्या बांधल्या आणि पाईप बांधले तर बॅलन्स त्याचा व्यवस्थित राहतो। म्हणून खास सत्यनारायणाच्या पूजेसाठी आज हा मखर अशा पद्धतीने घरगुती आपण बनवलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने झटके पण असा हा रेडी होतो।
हा मखर रेडी झाल्यानंतर आपण ह्यावर लाइटिंग वगैरे सोडू शकतो। त्यानंतर आता आपण ह्या पट्ट्या बांधल्यात, ह्या अशा क्रॉसमध्ये बांधल्यात, त्याच्या आपण फुलं वेगवेगळे डिझाईनची अशी फुलं त्याला जॉईन करू शकतो। म्हणजे पिना वगैरे घ्यायच्या आणि पिनाने फुलं वगैरे स्टॅपलरने वगैरे असं फुलं सजावट करू शकतो। तर आम्ही आता ह्या साईडला सगळ्या ठिकाणी चारी साईडला आता हार वगैरे बांधणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही फुलांची सजावट आहे तुम्हाला जशी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि या चौरंगाच्या खाली ना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला रांगोळी काढायची असते। रांगोळी म्हटलं तर आपल्याला पाट काढायचा असतो। म्हणजे देवासाठी कुठलीही रांगोळीची तुम्ही डिझाईन काढा, पण पाट काढायला विसरू नका। ह्या अगोदर ना बऱ्याचशा आपल्या चॅनलवर आपण पाट कसा काढायचा तो व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, त्या बाबतीत पण मी तुम्हाला दाखवणार तर आहेच। सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य आहे आणि ह्या अगोदर आपण चॅनलवर पूजेचं साहित्य काय काय लागते, भांडी काय काय लागतात, त्याच्यानंतर आपल्याला नारळ किती लागतात, वाट्या किती लागतात, समई, चौरंग, पाट, हे काय काय सगळ्या वस्तू जेव्हा लागतात ना तेवढा आपण सर्व व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता। म्हणजे आपलं दुसरं देखील चॅनल आहे पाटील किचन अँड ब्लॉग, ह्या चॅनलवर पूर्ण आपला व्हिडिओ बनवलेला आहे। सत्यनारायणाच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते सर्व व्हिडिओ मी संपूर्ण बनवले, तुम्ही बघू शकता। आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल। जवळजवळ त्याचे ना व्ह्यूज म्हटलं तर जवळजवळ 26 ते 27 हजार जवळजवळ आपले त्या चॅनलचे त्या सत्यनारायणाच्या पूजेचं जे साहित्य लागतं त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत। तुम्ही जरूर तो चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तिकडे लूज सोडा तुम्ही तिथून बघा ना, फुलाचा हिशोब घ्या ना तुम्ही। ते तर मी ह्याच्या ना याच्या भरोशावर बरोबर आहे, फुलाचा हिशोब घ्या। सत्यनारायणाच्या पूजेसाठी मखर रेडी झालं आहे आणि खूप सुंदर असा घरच्या घरी रेडी झालेला आहे। आता हे सर्व फुलांचं सजावट केलं आहे माझ्या मुलीने आणि खूप सुंदर केलं आहे। अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही मखर सत्यनारायणाच्या पूजेसाठी करू शकता। त्यानंतर आपण पाटाखाली अशा पद्धतीने पाट काढलेला आहे, म्हणजेच रांगोळी काढलेली आहे, खूप सुंदर काढली आहे। आणि आपण अगदी साध्या पद्धतीने असं तुम्हाला मखर दाखवलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने मखर केला जातो। त्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेसाठी गुरुजी येणार आणि गुरुजी त्यावेळेस नंतर त्या मखरमध्ये रुमाल वगैरे टाकला जातो आणि त्यानंतर पूजा मांडली जाते, तर ते गुरुजी करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या भागामध्ये जसं सत्यनारायणाची पूजा केली जाते त्याच पद्धतीने आमचा घरगुती मखर कसा बनवला जातो तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा, चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अगदी घरच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेचा मखर कसा बनवायचा तो माहिती मिळेल। धन्यवाद। चतुरहस्ताय नमः। चतुर्हस्ताय नमः। कविरात्मने नमः। ईशाय नमः। व्याधीशाय नमः। ईशाय नमः। नादय नमः। पूर्वये नमः। लक्ष्म्यै नमः। रघुवीराय नमः। चिरांगदाय नमः। जननाय नमः। जनजन्मादय नमः। भीमाय नमः। भीमपराक्रमाय नमः। आधारनिलयाय नमः। अधात्रे नमः। पुष्पासाय नमः। प्रजागराय नमः। ऊर्ध्वगाय नमः। सत्पथाचाराय नमः। नमः। प्रणवाय नमः। नमः।